मात्र होईल सुरुवात. मागील सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. केतकी बॉईज खंडीपाडा या संघाची प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे. बहुजन विकास आघाडी चषकामध्ये पंचांचा इशारा सुरेंद्र खटाळ सरांचा आलेला आहे. स्ट्राईक एंडला रोहित कोठावले. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न, अपील केली होती लाऊड. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. यावेळेला डॉट. जबरदस्त सुरुवात वैभवाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर त्याने केलेली आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. हा प्रकार बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर रोहित कोठावले. बॉलच्या रेंज मध्ये येत नाहीये. फुटवर्क पाहायला मिळत नाही या बॉल वरती. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग वैभव धूम याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. पहिल्याच ओव्हर मध्ये करताना दिसत आहे. परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या मागील 2 बॉल मध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सुंदर फटका. फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल वाऱ्यांच्या लाटेवर स्वार होऊन डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त गीत संगीत बहुजन विकास आघाडी यांच्या नावावरती हे गीत आपण ऐकलं डीजे यांच्या माध्यमातून. या सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच सुंदर स्पर्धा पाहत आहोत. या मैदानावरती नगरसेवक चषक. ओव्हरपिच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक. आमच्या मान्यवरांना मानवंदन देणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. रोहित कोठावले याच्या बॅट मधून येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या एकंदरीत 12 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. मागील पहिले 2 बॉल बीट झाल्यानंतर आता मात्र मागील 2 बॉल मध्ये जबरदस्त फटका त्याने अद्यावत केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 12 धावा ऑन अ स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. रोहित कोठावले आणि अक्षय जाधव ही 2 ओपनिंग बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून या दोघांना चांगले प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विपक्षामध्ये खंडीपाडा संघाचा एक नामवंत बॉलर आहे वैभव धूम. त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. वैभव धूम सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 5वा बॉल डिलिव्हर करण्यास तयार. या वेळेला डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. स्वैर मारा करतोय बॉलर वैभव धूम. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. 5वा बॉल या षटकातील. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि संघाची धावसंख्या 14 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल वैभव धूम. स्ट्राईक एंडला अक्षय असेल. यावेळेस सुंदर फटका. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाची बिनबाद 18 धावा. जबरदस्त सुरुवात केलेल्या या दोन्ही बॅटरने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रोहित कोठावळे अक्षय जाधव हे 2 ओपनिंग प्लेयर्स आहेत डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आणि 18 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरची राहिलेली आहे. या पहिल्या ओव्हर मध्ये
तर त्यांना रोखण्याकरता नवीन बॉलर सज्ज होईल मिस्टर किरण धूम. किरण बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा, त्याला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल या दुसऱ्या ओव्हर मध्ये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा खर्च झालेले आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे, विकेट देखील प्राप्त करावे लागतील या बॉलरला. किरण धूम सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. पहिला बॉल यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त सुरुवात, चांगला बॉलर आहे या संघाचा किरण धूम. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. चांगल्या लाईन लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल किरण याला. यावेळेस सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी संदीप. जबरदस्त क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही बॅटर शर्तीचे प्रयत्न करतात प्रसंगा करता. यावेळेस सुंदर फटका, इनसाइड आउट कडून फोर्स केलेला चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉलला फील्ड होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ऑफ साइडला आणि या 2 धावा कंप्लीट. बॉलर तयार किरण धूम. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. जबरदस्त बॅटिंग. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे बॅटर आहेत रोहित कोठावळे आणि अक्षय जाधव. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत या संघाचे. त्याच्या माध्यमातून षटकार आणि चौकाराचा पाऊस पाळला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच बॉल बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला कट केलाय, चेंडू जाईल इनटू द गॅप. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पोहोचू शकणार नाहीये, चेंडू निघून जाईल डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटकेबाजी, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधनं. संघाची धावसंख्या 31 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार किरण धूम. यावेळेस सुंदर फटका, इनसाइड आउट, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 35 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. एका बाजूला आहे रोहित कोठावले, आता त्याच्या सोबतीनं असेल अक्षय जाधव. दोन्ही बॅटर आपण जर पाहिलं तर पहिला विकेट करता 35 धावांची पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून बनवले गेलेले आहे. रोहित खेळतोय वैयक्तिक 14 अंकांवरती, त्यानंतर अक्षय जाधव खेळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 22 अंकांवरती. संघाची धावसंख्या 35 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जात आहे आणि नक्कीच भरपूर सराव दिसून येतोय या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. रोहित कोठावळे, अक्षय जाधव जबरदस्त आक्रमक शैलीचे बॅटर आहेत जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे. तर त्यांना रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील मिस्टर मंगेश धूम. मंगेश सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. हे देखील एक चांगले बॉलर आहेत या संघाचे. मागील काही स्पर्धामध्ये त्याच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग राहिले होते. आता पाहावं लागेल या मॅच मध्ये कशा प्रकारे बॉलिंग करतील मंगेश धूम. पहिला बॉल
या षटकातील. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू जाईल डिपेक्स्टा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणाच्या मस्तकाला दस्तक देऊन 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चालू आहे. संघाची धावसंख्या 39 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त केलेले आहेत या बॅटरने. रोहित कोठावले स्ट्राइक एंडला असेल. फुल टॉस बॉल, हॅमर केला बॉलला, चेंडू जाईल इनटू द गॅप. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिड विकेटला. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या डेंजर झोन मध्ये पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 40 वर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा ओव्हर प्रगती पथावर आहे. मंगेश धूम सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. फुल टॉस बॉल, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल आणि नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा रिव्ह्यूची मागणी यस केलेली आहे. चला चेक करायचं आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. कमरेच्या वर किंवा कमरेच्या खाली चेंडू डिलिव्हर झालेला आहे. नो बॉल यस असेल. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड बेचाळीस वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 42. लाडक्या परेड साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या स्वागतासाठी अतिशय सुंदर फटका ऑफ साइडला अद्यावत केलेले बॅटर रोहित याने षटकार. धन्यवाद निजू. जबरदस्त फटकेबाजी. अटॅकिंग बॅटिंग करतात दोन्ही बॅटर रोहित कोठावले, अक्षय जाधव. संघाची धावसंख्या 48 वर पोहोचले गेलेले आहे. फुल टॉस बॉल, हवेमध्ये चेंडू खाली वैभव धूम. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर रोहित कोठावले. बॅक टू द पवेलियन गॉन. विकेट प्राप्त झालेले आहे मंगेश याला. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. चार बॉल झालेले आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. समीर कोठावले संघाचा कर्णधार आहे. मिस्टर समीर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकरता 2 बॉलचा खेळ बाकी असेल. मंगेश जबरदस्त कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत हे बॉलर मंगेश धूम. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. तर नवीन बॅटर समीर कोठावले स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. वैभव आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 49 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 49 धावा. शेवटचा बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार मंगेश धूम. हाफ टकर बॉल फोर्स केला बॉलला. मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर आहे त्या ठिकाणी किरण धूम. त्याच्या माध्यमातून चुकी झालेली आहे. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 51 अंकांवर पोहोचले गेलेले आहे आणि 52 धावांचं लक्ष्य असेल केतकी बॉयज खंडीपडा या संघाला. 18 बॉल 52 धावांचं लक्ष्य असेल केतकी बॉयज या संघाला.
त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून त्यानंतर त्यांना रोखण्याकरता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. आपण जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नगरसेवक चषक 2026. धन्यवाद डीजे. कानाई नाईकपाडा ए संघाला विनंती असेल की काही फॉर्मॅलिटीज ज्या असतील त्या आपण या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. विनंती आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त फलंदाजी. अक्षय एका बाजूला, रोहित. जय अंबे डोंगरीपाडा संघाचा विचार केला तर अक्षय आणि रोहित हे जो महत्वाचे दोन फलंदाज आहेत, हे जे दोन महत्वाचे खेळाडू आहेत, इथून जर विचार केला तर मग चांगले खेळाडू पाहायला मिळतात. आणि दोन्ही जे मजबूत बांध्याचे खेळाडू आहेत हे जय अंबे डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतात आणि नेहमी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून किती धावा बनवल्यात हे सुद्धा पाहिलं जाईल. बावन्न धावा बनवायच्या आहेत. इथून केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला कशा पद्धतीने बनवल्या जातील ते सुद्धा आपण पाहिलं जाईल. 3 ओव्हरचा हा मॅच इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या विपक्षात खेळेल. आणि वैभव धूम आणि योगेश धूम दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथून वैभववरती मोठी जबाबदारी आहे, कारण की टेनिस क्रिकेट असो किंवा मग लेदर क्रिकेट असो, आयुष्याच्या पटलावरती असो की मग या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा विचार केला तर सर्वाधिक महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि ती जबाबदारी सध्याच्या घडीला वैभव धूम आणि योगेश धूम स्वीकारतील काय हे देखील पाहिलं जाईल, कारण की 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथून विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना रोहित कोठावलेने बनवल्या आपल्या संघासाठी 25 धावा आणि अक्षय जाधवने बनवल्या 23 धावा. म्हणजे इथून या दोन फलंदाजांना अशाच पद्धतीची कामगिरी करावी लागेल जशी कामगिरी रोहितने आणि अक्षयने केली. स्ट्राइक एंड वरती मिस्टर वैभव धूम, टेनिस विश्वातील अजून एक नामवंत खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि विचार केला तर मग काही 4 ते 5 वर्षापासून या खेळाडूचा बोलबाला कायम राहिलाय. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग वैभव धूम आणि अतुल ठाकरे हे कॉमन क्रिकेट असोसिएशन मधून एक जबरदस्त खेळाडू वर्चस्वाला आले आणि इथून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना एक चांगलं नाव कमावलं गेलं. आता चांगली कामगिरी करावी लागेल. टीम 94 कॉमन करिता खेळले जात आहेत ओपन एक गाव फॉर्मॅट मधून. थर्टर सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. इथे गोलंदाजी पॉवरफुल राहील काय किंवा मग फलंदाजी पॉवरफुल राहील ह्याच्याकडे लक्ष दिलं जाईल, कारण की वैभव धूम अटॅकिंग प्लेयर आहे. 360 डिग्री मध्ये खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू कुठला असेल तर तो आहे वैभव धूम. रोहित कोटावळे पहिलाच बॉल राईट मधे विकेटचा मारा. यावेळेला काय घडलंय तर लेग स्टिक वरती हा बॉल जर बघितला तर बॅटला कदाचित हा चेंडू स्पर्श झाला. इथे धाव घेण्याची मुभा दिलीच नाही रोहितनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॉल पाहायला मिळाला. वेगवान ते तर्रार बॉल पाहायला मिळाला रोहित कोटावलेचा. इथून जशी फलंदाजी चांगली राहिली आता गोलंदाजी चांगली करावी लागेल.
दुपारचं सत्र पाहायला मिळत आहे. न्यू स्टार मडवेपाडा म्हटलं तर मग नगरसेवक चषक 2026 आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपक किरकिरे, रोहिदास कानात, त्यानंतर विनायक मडवे साहेब, त्यानंतर रोहिदास परेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष बोवर पाहायला मिळत आहेत. आणि या ज्या व्यक्तिमत्वांचा विचार केला तर मग यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे या स्पर्धेची. रोहित पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. वैभव धूम स्ट्राईक एंड वरती. वैभव धूम सोडणार नाही. धाब्यामध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक आणि या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय. ऑन साइडला धमाकेदार षटकार वैभव धूमच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे. काय फटका खेळलाय, जसा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकलात हवी झाले फलंदाज आणि या चेंडूला मात्र फेकला 6 धावांसाठी. महत्वाचा षटकार. याही वेळेला हवेमध्ये बॉल, आता कॅचची शक्यता निर्माण झाली आणि इथे करणार नाहीये चुकी. क्षेत्ररक्षकाने टिपलाय, एक शानदार झेल. महत्वाचा फलंदाज जो घातक ठरला असता मैदानाच्या आतमध्ये. वैभव धूम मिस्टर बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. इथे ऑन साइडला खेळायचा धाडस केलं, मानस केलं, मात्र कदाचित हवेचा जो वेग आहे तो आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नाही आहे. कारण की विचार केला तर डावखोऱ्या हाताच्या बॅटरसाठी हव्याने वाहणारी जी हवा आहे ती नक्कीच डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पाहायला मिळते. इथून कदाचित बॅकफूट पंच खेळला असता वैभवनं तर चेंडू कदाचित सीमारेषेच्या बाहेर गेला असता. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफ आहे त्या दिशेने खेळायला हवं होतं. मात्र ऑन साइडला खेळण्याचा धाडस, मानस, प्रयत्न फसला, असफल प्रयत्न आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जर्सी क्रमांक 33 आणि ज्या ज्या वेळेला 33 अंक डोळ्याच्या समोर होतो त्या त्या वेळेला मिस्टर हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेटपटूची नक्कीच आठवण करून देणारा तो आकडा आपल्याला पाहायला मिळाला आहे. रोहित कोठावलेला पहिली सफलता, पहिला मोठा मासा गळाला लागलाय. रोहित कोठावलेचा पुढचा बॉल, राज याच्यासाठी हा बॉल ओव्हर पिच बॉल. चेंडूला खेळले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अक्षय जाधव, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 8 ही अंकावरती. इथून आतापर्यंत अजून 44 धावसंख्येची गरज आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तो म्हणजेच 4. नेत्रदीपक आयोजन, कॅचची शक्यता, फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न योगेश धूमच्या माध्यमातून झालाय. मात्र बघितला पण तर शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक समीर कोटावले करणार नाहीये चूक. भागवले आपल्या संघाची महत्वाची दुसरी बुक आणि इथून धक्का क्रमांक 2 केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. योगेश धूम बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये वारंवार धक्के लागले जातात केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. मैदानाच्या आतमध्ये वैभव धूमचं थांबणं फार गरजेचं होतं कारण की वैभव धूम एक असा खेळाडू आहे की ज्याने या धावा सहजरित्या बनवल्या असत्या, मात्र इथे त्याला माघारी परतावा लागलाय. आता नवीन फलंदाज किरण धूम आपल्याला पाहायला मिळाला. किरण धूम आल्या ओव्हर पिच बॉल ला पुल केलाय, समोर खेळलाय, बाणासारखा तीक्ष्ण चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय ब्युटिफुल ग्लोरियस षटकार.
थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या आपण बघताय पुढे सरकली. 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथून 38 धावांची अजून गरज आहे. 12 चेंडू शिल्लक, 38 धावांची गरज होऊ शकतात. क्रिकेटच्या पटलावरती अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. त्याचं शक्यामध्ये रूपांतर करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत, कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. प्रयत्नांनी परमेश्वर. ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कराल त्या त्या वेळेला तुम्हाला चांगलं फळ नक्की मिळेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वय कमी असलेला खेळाडू धीरज जाधव आपल्याला पाहायला मिळतात. जय अंबे डोंगरीपाडा संघाचा विचार केला तर काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे शैली जबरदस्त आहे विथ द बॅट विथ द बॉल खेळण्याची. मात्र आताच्या घडीला जर बघितलं तर मग नवीन खेळाडूंना संधी जास्त दिली जाते. इथे यंग टॅलेंटचा भरणा जास्त आहे. यंग खेळाडू आपण पाहताय जय अंबे डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज धीरज जाधव सज्ज झाल्यात. सामोरे फलंदाज राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज घाटाल ज्याला आपण कामन प्रीमियर लीग KPL या स्पर्धेसाठी शौर्य वॉरियर्स या संघाकरताना नेहमी पाहत आलो आणि तोच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राईक. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. गली रिझनच्या दिशेने चेंडू निघून गेला. तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा प्राप्त झाली होती. त्या 2 धावा कशा पद्धतीनं पूर्ण झाल्यात हे आपण पाहिलं आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 या अंकावरती. आतापर्यंत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन VTCA लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहताय आणि जे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा न्यू स्टार मडवीपाडा संघाच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. दरम्यान लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे आणि खास करून एक सुंदर लाईव्ह स्पर्धा ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रदर्शन लाईव्हचं सुद्धा तेवढंच कौतुक असेल. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव मिळेल आणि इथून संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरकत चालली आहे कारण की आतापर्यंत भरपूर धावांची गरज आहे. इथे सिंगल डबल या धावांना महत्व न देता तुम्ही षटकार चौकार त्याची भाषा बोलावी लागेल. बॅटमधून आगीचे गोळे बाहेर पडावे लागतील कारण की धावसंख्या मजबूत बनवलंय जय अंबे डोंगरीपाडा या संघानं. गोलंदाजाचं कौतुक. 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत. धीरज ओहो सुंदर बॉल. यावेळेला परफेक्ट यॉर्क केलंय. बरोबर उजवी एसटी वाकवली आणि यावेळेला किरण धूम क्लीन बोल्ड होत आहेत. गॉन. धक्का क्रमांक 3 केतकी बॉयज खंडीपाडा संघाला. ऍक्शन रिप्ले दाखवतील आमचे DBN लाईव्ह अर्थातच प्रदर्शन लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतील. काय जबरदस्त चेंडू टाकलाय गोलंदाज धीरजनं. छोटा पॅकेट बडा धमाका. ऍक्शन रिप्ले बघा मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर ऍक्शन. बरोबर यॉर्क उजवी एसटी बरोबर वाकवली आणि इथून गोलंदाजाचा सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळालं. चेंडूचा खेळ आतापर्यंत राहिलाय तो म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 धावा म्हणजे धीरजचं कौतुक करावं लागेल. पवन टोकरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. दरम्यान संघ आहे अडचणीत आहे. त्या अडचणीतून बाहेर काढलं जाईल काय या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं जाईल कारण की जय अंबे डोंगरीपाडा संघ आधीपासून तर आतापर्यंत मजबूत संघ म्हणून गणला गेलाय. अक्षय जाधव, रोहित कोठावले हे 2 खेळाडू जे आहेत ते नक्की डोळ्याच्या समोर येत आहेत कारण की हे 2 जे असे खेळाडू आहेत की नक्कीच ज्या ज्या वेळेला संघ संकटात सापडलाय त्या त्या वेळेला नक्कीच त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. दरम्यान ऍक्शन थ्रो साठी या ठिकाणी रेफर केलाय पंचांनी. पाहणी केली जाईल आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग
कशा पद्धतीने गोलंदाजाने हा चेंडू रिलीज केला गेलाय. मी मुख्य पंच जे आहेत सुरेंद्र घाटाल त्यांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ऑन स्क्रीन वरती आपण चला पंचांच्या मनामध्ये हलकीशी शंका होती आणि ती शंका पूर्ण केली जाईल. आणि विनंती करतोय की जे मुख्य पंच आहेत सुरेंद्र घाटाल आपण या आणि जो काही डिसिजन आहे तो इथून आपण द्यायचा आहे. पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका होती मात्र फर्स्ट वॉर्निंग त्या ठिकाणी दिली गेली आणि इथून पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं जाईल की पुढचा बॉल कशा पद्धतीने गोलंदाजाने टाकलाय. चला वेळ कमी आपल्याकडे, आजचा शेवटचा अंतिम दिवस. इथून फर्स्ट वॉर्निंग थ्रो गोलंदाजीसाठी दिले गेले ते म्हणजेच गोलंदाजाला. दोन पंच आपण पाहताय सुरेंद्र घाटाळ तर एका बाजूला असतील अजय मडवी. दोन पंच एका जागेवरती आल्यात. काही निर्णय आहे तो काही क्षणापर्यंत त्यांच्याकडे आहे. थोड्याच वेळात काही डिसिजन आहे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ऑन स्क्रीन वरती पाहणी केली जाईल. येस रेफर केलं गेलं होतं स्क्वेअर लेग पंचांनी आणि ते स्वतः सुरेंद्र घाटाळ सर येतील, पाहणी करतील व्यवस्थितरित्या आणि काय डिसिजन आहे हे मैदानाच्या आतमध्ये पाहतील, दिलं जाईल. कारण की महत्वाची भूमिका क्रिकेटमधील देवता म्हणून ओळखला जाणारे पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि मुख्य पंच म्हणून सुरेंद्र घाटाळ सरांना आपण पाहताय ते या ठिकाणी येतील, ऑन स्क्रीन पाहतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे गोलंदाजाने हा जो चेंडू टाकलाय तो एकदम व्यवस्थितरित्या टाकलाय, म्हणजे एक चेंडू फेअर आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय गोलंदाजाने. थोडीशी ऍक्शन वेगळी आहे मात्र ज्या वेळेला चेंडू रिलीज केला जातोय त्यावेळेला एक अँगल बनत नाहीये. इथून व्यवस्थितरित्या चेंडू टाकला गेलाय गोलंदाजाने.
क्या बात आहे, जबरदस्त बॉल. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि इथून चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय तो म्हणजेच 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक. या षटकामध्ये एकही एक्स्ट्रा धाव दिली नाहीये. नवीन गोलंदाज आहे आणि या नवीन गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मेंटेन ठेवलंय. ब्लॉक लेंथला बॉल पुढे टाकलाय, यॉर्कर केलाय गोलंदाज धीरजनं आणि इथून षटकाची झाले समाप्ती. वारंवार हा दुसरा चेंडू आलाय डॉट आणि इथून जर विचार केला तर अजून भरपूर धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून सुद्धा 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू 34 धावा. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. नगरसेवक चषक 2026 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय न्यू स्टार मडवीपाडा संघाच्या माध्यमातून हे सुंदर आयोजन आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये या नगरसेवक चषकाची चर्चा राहील. अक्षय जाधव आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. इथून फलंदाजाला सरप्राईज करणारा बॉल. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल वारंवार टाकण्याची शैली आहे. अक्षय जाधव आणि रोहित कोटावले हे 2 फलंदाज कामन प्रीमियर लीग मध्ये जर विचार केला तर मग पॉमन स्टील च्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका ऑन द राईज खेळला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक समीर त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र एकच धाव मिळेल. इथून पूर्णपणे जी सामना होता त्या सामन्यावरती वर्चस्व कायम ठेवणारा संघ जय अंबे डोंगरीपाडा संघ पाहायला मिळाला आहे. कारण की पहिला डाव जो होता तो पहिल्या डावामध्येच काय जबरदस्त खेळ राहिला रोहितचा आणि अक्षयचा. इथून एसटी रक्षक झालेत बीट. चेंडू मिळणार नाहीये क्षेत्ररक्षकाला, चेंडू निघून जाईल. इट्स 4 धावांसाठी हा व्हाईट बॉल वरती मिळाला. 4 धावा चौकार. या पूर्णपणे 5 धावा या धावसंख्येला कलाटणी देणारा राहतील. महत्वपूर्ण आलाय हा पंजा. थँक्यू सो मच डीजे. इथे 5 धावा 24 धावा पाहायला मिळाल्यात. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. हवेच्या वेगावरती वारतळत करत जाणारा हा षटकार. 6 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. राज याला आपण पाहताय. आता हा चेंडू बरोबर एस्टनच्या वरून ट्रॅव्हल होणारा होता. इथून अजून एक महत्वपूर्ण डॉट बॉल आलाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. लेग ब्रेक केलाय. वेट अँड वॉच. चेंडूला फेकलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. ऑन साइडला 6 धावांसाठी राज घाटालच्या बॅटमधून आलाय. दमखम दाखवणारा षटकार. काय शॉट होता. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला राजनं. आता इथे जर विचार केला तर शेवटचा बॉल, अंतिम बॉल, डॉट बॉल आलाय आणि इथे सामना जिंकत असताना जय अंबे डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथून हार पराभव